मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। करी रोड, लोअर परेल, प्रभादेवीमध्ये पाणी पुरवठा बंद करण्यात येतोय। मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, मुंबईचा पाणी पुरवठा काही भागामधला बंद केलेला आहे। कधीपासून कधीपर्यंत हा बंद असणार आहे? नक्कीच जान्हवी, मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। आपण बघतो मुंबईमध्ये 2 दिवस हा पाणी पुरवठा बंद असणार आहे। आपण बघतो लोअर परेल, करी रोड, प्रभादेवी या भागामध्ये हा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। 1450 मिलीमीटर व्यासाची तांसा जलवाहिनीचे कामाकरिताही आपण बघतो ही पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरा देखील असं आव्हान आपण बघतो पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। आपण बघतो 28 तारखेला रात्री 10 वाजल्यापासून ते 29 तारखेला 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण की तांसा जलवाहिनीचे कामाकरिता हा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। ते काम जसं पूर्ण होईल त्याप्रमाणे आपण पाणी पुरवठा चालू केला जाईल असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। जी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।